नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक आईने मुलावरून ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांच्या 100% प्रगती होईल, भरभराट होईल. येणारे नवीन वर्ष 2026 तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी सुख समृद्धीचे आणि भरभराट जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्ष सुरू होत आहे. आपण सर्वजण नवीन वर्षाचा संकल्प करतो, पण एक आईसाठी तिची मुलांच्या यशापेक्षा मोठी दुसऱ्या कोणतेच सुख नसतो. जर तुमची मुलं अभ्यासात मागे पडत असतील, त्यांच्या नोकरीत यश मिळत नसतील किंवा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतील तर समजून जा की कुठेतरी नकारात्मक ऊर्जा किंवा नजरबंद तुमच्या मुलांच्या वरती आहे आणि त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत जे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावे. हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व दोष, इडापडी आणि संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवेल. असा ही अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण आजच्या हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. कमेंटमध्ये स्वामींचे कृपे आशीर्वाद तुमच्या मुलांवरती कायम राहावे असे वाटत असलं तर कमेंटमध्ये श्री स्वामी असे नक्की लिहा. उपाय कधी करावे तर हा उपाय 1 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत हा उपाय करायचे आहे. तर हा लक्ष्मी आगमनाचा आहे. सकारात्मक लहरी असतो. तर घरामध्ये सूतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असतील तर ह्या काळात हा उपाय तुम्ही करू नका. तर यानंतर येणारे कोणतेही शुभ दिवस तुम्ही ह्या उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी नजरबांध आणि वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी असतं तर ही लागणार आहे. रस्त्यावरती माती, मुलांची प्रगतीला लागलेली बहिरीच्या नजर काढण्यासाठी चिमूटभर माती, थोडासा खडे मीठ, नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि 2 अखंड फुलांच्या लवंग, संकटाचा नाश करण्यासाठी, त्याच्याबरोबर तुरटीच्या छोटी खडा, मुलांच्या भोवती असलेली अडथळ दूर करण्यासाठी. आता हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. एक छोटासा ताटात किंवा हातावरती सर्व वस्तू घ्या. मुलांना तुमच्या समोर एक पाटावर बसून घ्या. लक्षात ठेवा, मुलांच्या तोंड दक्षिण दिशेला नसावे, पूर्व किंवा उत्तर दिशेला उत्तम आहे. आता आपण जो साहित्य घेतलेली आहे ते सर्व साहित्य हातामध्ये धरून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळी घड्याळाच्या काट्याच्या त्याच्याप्रमाणे ओवाळताना मनात प्रार्थना करा. माझ्या मुलांच्या लागलेली नजर, इडापिडी, अभ्यासातली अडथळ आणि नोकरीतला संकट हे वस्तू सोबत निघून जाऊ दे. उत्तर करून झाल्यानंतर एक मातीच्या पंतीत किंवा जुने वाटीत 5 ते 6 भीमसेन कापूर जाळा आणि त्यानंतर त्यावर ही सर्व सामग्री टाकून घ्या. हा वस्तू जळताना जी धूर निघून ती नकारात्मक नष्ट करेल. शिल्लक राहिलेली राख तुम्ही कचऱ्यात किंवा घराबाहेर टाकून द्या. केवळ उपाय करून थांबायचा नाही तर मुलांच्या प्रगतीसाठी ही नवीन वर्षाची एक सवय लावा. ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष. जर लावून द्या. मुलं मोठी असले तर त्यांना स्वतः पठण करायला सांगा. लहान मुलं असले तर तुम्ही त्यांच्या जवळ बसून मोठ्याने वाचा.
तिथे मुलं अभ्यास करताना तिथे बुद्धीच्या देवता गणपती बाप्पाचे एक प्रसन्न फोटो लावा. बुद्धीचे देवता गणपती बाप्पाच्या ही सेवा मुलांच्या बुद्धीला तर लाभ करेल आणि 2026 हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी संपूर्ण काळ ठरेल याच्या मात्र मला खात्री आहे. मैत्रिणींनो, आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असतो. श्रद्धेने केलेला हा उपाय, छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठी बदल घडवू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा. व्हिडिओला 26 वर्ष त्यांच्या करिअरसाठी संपूर्ण काळ ठरेल याच्या मात्र मला खात्री आहे. मैत्रिणींनो, आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असतो. श्रद्धाने केलेला एक छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठी बदल घडवू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर, व्हिडिओला माहिती उपयुक्त वाटलं असलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.